आणि रात्री झोपेपर्यंत नवीन काय करायचा विचार असतो. कालच म्हणले की 2 महिन्यानंतर आपण नवीन काहीतरी साहित्यिक उपक्रम करूया. म्हणलं अजून आपण लोकांची पहिली बिलं देऊया पुढल्या 8 दिवसामध्ये आणि मग 1 महिन्यानंतर आपण ते करूया. असं सातत्याने सळसळचा त्यांच्यामध्ये आत्मविश्वास असतो. आणि सळसळतं चैतन्य आमच्या किशोरबाईंना विनंती करतो की या ठिकाणी आपण स्वागतपर मनोगत व्यक्त करावं. पंधराव्या कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सन्मान सोहळ्यात उपस्थित आदरणीय संपूर्ण विश्वाला श्रीमद दासबोधांनी समर्थांनी दिलेल्या दासबोधाच्या निरूपणाने जीवनाला नवी दिशा देणारे आमचे आदरणीय अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, विनोदजी तावडे, मधुमंगेश कर्णिकजी, महेश केळुसकर, नायगावकरजी, आमचे मित्र माणिकराव जगताप, प्रभाकरजी मोरे, मुद्दाम कार्यक्रमासाठी आलेले भाई जगताप, या गावचे आमदार भरतशेठ गोगावले, सागरचे निशिकांत जोशी, पुण्याहून आलेले वनराईचे अध्यक्ष राजू धारिया, राहुलदादा धर्माधिकारी आणि मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना आधी प्रेमाने नमस्कार करतो. मित्र हो, सुधीर शेठने एकदा सांगितलं की 15वं कोकण मराठी संमेलन आपण महाडला घ्यायचं आणि ते 1 दिवसाचं आत्तापर्यंत घेतलेले हिरवळचे कार्यक्रम असतील किंवा विविध कार्यक्रम असतील ते केवळ 1 दिवसाचे 4 तासाचे असतात. आपल्याला 3 दिवसाचं संमेलन घ्यायचं आहे. हे संमेलन घेतल्यानंतर असा विचार मनात आला की धकाधकीच्या जीवनात आपल्या मनाला खऱ्या अर्थानं प्रेमानं आधारानं काहीतरी नवी दिशा देणारं, खऱ्या अर्थानं आपलं जीवन घडवणारं असं काहीतरी नवसाहित्यिकांना देता येईल का. आणि हे करतानाच 3 दिवस ज्याला आपण स्वर्ग म्हणतो त्या स्वर्गनगरीत आपण राहूया. आपलं असणारं आयुष्य जरा विसरूया आणि 3 दिवस सारस्वतांच्या सहवासात आपण स्वर्गात राहूया. ह्या 3 दिवसात कुठलाही दुसरा विचार न करता सारस्वतांच्या परिमळाने आपण सुगंधित होऊन महाडमध्ये नवं चैतन्य निर्माण करायचं ठरवलं. आणि खऱ्या अर्थानं आज ह्या कार्यक्रमाचा सन्मान सोहळा होताना ज्यांनी आमच्या मनावर, ज्यांनी आमच्या जगण्यावर खऱ्या अर्थानं किमया केली ते आदरणीय तीर्थरूप अप्पासाहेब धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी यांनी सन्मान सोहळ्याला यायचं मान्य केलं आणि खऱ्या अर्थाने मन भरून आलं. महाडकरांच्या इतिहासात 12 वर्षापूर्वी तीर्थरूप नानासाहेब धर्माधिकारी यांचा आपण हिरवटमार्फत समाजभूषण पुरस्कार केला. महाडच्या सांस्कृतिक इतिहासाला नवी दिशा मिळाली. आणि आज पुन्हा आज इथे आपल्या महाडकरांवर प्रेम व्यक्त करण्याकरता अप्पासाहेब स्वतः आपण इथे आलात, सचिनदादा आपण आलात, राहुलदादा आपण आलात. महाडकर धन्य झाले. साहित्यिकांच्या माध्यमातून आम्ही 3 दिवस विविध कार्यक्रम केले. त्या विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून आमच्या नव्या पिढीला काय देता येईल, नव्या पिढीला कसं घडवता येईल याचा विचार करत होतो. पण विचार करताना एक गोष्ट लक्षात आली की काळाला कोणाला थांबवता येत नाही. काला तस्मे नवा म्हणायला लागतं. पण हा काळ जरी थांबला नाही तरी काळाला बदल करावा असा वाटतो. तो जर कोणी करावा असा असेल तर तो साहित्यातून, आणि साहित्यातून जरी त्याला कल्पना मिळाली तरी खऱ्या अर्थाने अंतर्मनाने जर आपल्याला शुद्ध व्हायचं असेल तर श्रवणातूनच होता येईल. आणि मला असं वाटतं की काळाला बदलण्यासाठी जे साहित्य आहे त्या संत वाङ्मयीन साहित्याच्या आधारे संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे देशाबाहेर जगामध्ये श्रीमद दासबोधांनी आज आपल्या साऱ्यांच्या मनातल्या काम, क्रोध, मद, मत्सर भावना सगळ्या लांब करण्याची सुरुवात केलेली आहे. खऱ्या अर्थानं केवळ अध्यात्म नव्हे तर अध्यात्माच्या बरोबर एक समाजकारण, समाज ज्याला आपण म्हणतो की समाजातील माणसाच्या उत्थानाकरता काय करायला लागतं. विवेकानंदांनी म्हटलं होतं महात्मा कोण. महात्मांची व्याख्या करताना विवेकानंदजी म्हटले होते की तोच महात्मा ज्याला दुसऱ्याच्या डोळ्यातलं दुःख दिसून आत्मा ज्याचा पिळवटतो तो खरा महात्मा. तुकाराम महाराजांनी म्हटलं होतं जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले तो जी साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. मला असं वाटतं की ह्या दोन्ही व्याख्या या महात्म्यांच्या आहेत. आणि आज आलेले अप्पासाहेब धर्माधिकारी हे तेवढ्याच आपल्या महात्म्याच्या आहेत. त्यांनी आपल्या संपूर्ण आयुष्याला एक वेगळी दिशा दिली. मित्रांनो, ह्या संपूर्ण साहित्य संमेलनात मला मनापासून सांगावं असं वाटतं की पहिल्याच दिवशी ज्या वेळेला आदरणीय अप्पासाहेबांकडे विनंती केली
की आप्पासाहेब साहित्य संमेलन महाडला घेतोय आणि त्या साहित्य संमेलनात कोकण मराठी साहित्य परिषदेचे ज्यांनी 82व्या वर्षात देखील नवसाहित्यिक निर्माण करायचा ध्यास घेतलेले मधु मंगेश कर्णिक आहेत, त्यांच्या वतीने मी आपल्याला विनंती करतोय, साहित्य करताना कवी आणि कवी, आपल्याला असं वाटतं की कथा आणि कविता म्हणजे फक्त साहित्य का, तर कथा आणि कविता म्हणजे साहित्य नव्हे, खऱ्या अर्थानं शब्दांना दिशा देणारं साहित्य. असं म्हटलं असतं की शब्दांना सुखही नसते, शब्दांना दुःखही नसते, ते वाहतात ओझे जे तुमचे आमचे असते. त्या शब्दांच्या बरोबर वाड्मयेंनी ह्या संपूर्ण नव्या समाजाला नवीन दिशा देण्यासाठी, येणाऱ्या काळात समाजातील परिवर्तनासाठी जी धडपड आहे, त्या धडपडीत साहित्य क्षेत्रातील मधु मंगेश कर्णिकांनी सुरू केलेलं हे कोकण मराठी साहित्य परिषदेचं काम पुढं नेताना मी आज आवर्जून नतमस्तक होऊन सांगतो की आप्पासाहेब, आपण आलात, आम्ही धन्य झालोय. आपण खऱ्या अर्थाने साहित्याची आणि समर्थ रामदासांच्या ग्रंथ दासबोधाची जी दिंडी आम्ही उचलली, ती खऱ्या अर्थानं आज धन्यता पावली. आम्ही केवळ निमित्त मात्र आहोत. मी आज आवर्जून सांगू शकतो की आज हा संमेलनाचा जो कार्यक्रम झालाय, यात मी नतमस्तक होऊन सांगतो की हे श्रेय केवळ मला देऊ नका, मी यातला एक फक्त माध्यम आहे. आपण जी